हरिओम. आज बुधवारी अष्टमी आणि संपूर्णपणे जप करण्याचा आजचा चांगला योग. आज वैष्णवांची अष्टमी, काल स्मार्तांची आणि आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मंदिरात काल अष्टमी उत्साहपूर्वक साजऱ्या केल्या गेली. तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. खूप तुम्ही भजन संध्या रात्री 1 वाजला तरी रंगवली. खूप छान सगळ्यांच्या पूजा, सगळ्यांचे फोटो पाहून खूप सुंदर वाटलं. मला आज म्हणजे खूप कंटाळा आलेला आहे सत्संग करण्याचा. खूप भूक लागलेली आहे. आज मी पुन्हा एकदा स्टेटसला पाहू शकता दुसरी पूजा मांडून, कारण आज गुरुदेवांची आहे अष्टमी. तर अजून उपवास सोडायचा बाकी आहे. आता जवळजवळ 12:30 पाऊण वाजलेले आहे आणि बाहेर थोडंसं ऊन पडल्यामुळं गुरुदेवांचा चेहरा पाठीमागचा अजून दिसत नाही. तुम्ही माझ्या हृदयातला तो पाहू शकता. आणि कंटाळा पण आलेला आहे थोडासा. तर आज रात्री पुन्हा 12 वाजेपर्यंत जागरण करायचं आहे गुरुदेवांच्या सोबत. तर म्हणून अशा प्रकारे आजची अष्टमी आपण पुन्हा एकदा साजरी करणार आहोत. मंगलमय चॅनलवर 12 वाजेपर्यंत आश्रमाचा उत्सव दाखवणार आहेत. तर तो तुम्ही पाहू शकता. आणि एक श्लोक आपण आजचा नियम आहे आणि अष्टमी आहे, तर तुमचा फायदा होईल की नाही मला माहिती नाही, पण माझा फायदा काही ना काही होईनच. म्हणून अष्टमीचा आजचा आपला सत्संग जो आहे तो आपण पाहू. हरिओम. हरि ओम. हरि ओम. हरि भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. सच्चिदानन्दरूपाय विश्व उत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं. गोकुळाष्टमी झाली दरवर्षीची की अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी आणि प्रदोषच्या दिवशी 7 वर्षाच्या आधी गुरुदेव एकांतवासात अचानक निघून गेले. म्हणून गोकुळाष्टमी जशी जशी होते तशी तशी कृष्ण मथुरेला सोडून गोकुळात गेले का गोकुळ सोडून मथुरेला गेले हेच कळत नाही.
नेमकं त्या गोष्टीचा विचार करते मी. अष्टमी. अष्टमी म्हणजे अष्टधा प्रकृती, त्यानं व्याप्त असलेलं हे शरीर आणि त्याच्यामध्ये जन्म होतो. ज्ञानमार्गानं गेलं, गुरुमार्गानं गेलं की आत्मस्वरूपी भगवान श्रीकृष्णाचा बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. तर खरा अष्टमी हा माझ्या मनाचा काढलेला अर्थ आहे, खरा खोटा त्याचा तपासत बसायचं नाही. तर अष्टमी म्हणजे अष्टधा प्रकृती ही भूमिरापो नलो वायो खम मनो बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतीरष्टधा. आणि त्या अष्टमीच्या म्हणजे या देहाच्या मधून परमात्मा जो आहे तो प्रकट होणे, त्याचं नाव अष्टमी. आणि अशी गोकुळाष्टमी तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये व्हावी गुरुकृपेनं ही गुरुदेवांच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजचा श्लोक लगेच आपण पाहू. तर भगवद्गीता अध्याय 2 भगवान श्रीकृष्ण सांगतात की अर्जुना, तू जिंकलास तर हरलास स्वर्गाला जाशील आणि जिंकलास तर तुला मोक्ष मिळेल. तुझ्या दोन्ही हातात लाडू आहेत म्हणून युद्ध कर. तर पुढं सांगतात की सुख दुःखे समे कृत्वा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. अर्जुना, या प्रकारे सुख दुःख हानी लाभ मान अपमान जय पराजय हे सगळं सारखं समजून तू या युद्धाला तयार हो. कभी मान मिला भर भर के, अपमान हुआ जी भर के, इस मान अपमान के खेल में हम मस्त रहते हैं, हम मस्त रहते हैं. सुख आते हैं दुख आते हैं, सुख आते हैं दुख आते हैं. इस आते जाते सुख दुख में हम मस्त रहते हैं, हम मस्त रहते हैं. गुरुदेव जाताना सांगून गेले, जाते जाते कबीरा ये कहता है, कोई पैदा हुआ कोई मरता है, इस जन्म मरण के खेल में, इस जन्म मरण के खेल में हम मस्त रहते हैं, हम मस्त रहते हैं. सुख आते हैं दुख आते हैं, इस आते जाते सुख दुख में हम मस्त रहते हैं, हम मस्त रहते हैं. हे भगवान श्रीकृष्णांनाही सांगणं खूप सोपं आहे. एक याच्यावर आज पोस्ट आलेली आहे आपल्या ग्रुपवर, पण याच्यानुसार वागणं खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. सुखम वा यद्वा दुःखम संयोगी परमो मता, असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. तर हे अर्जुना, तू हे सगळं सारखं समज. असं केल्यानं तुला पाप लागणार नाही आणि युद्धाला तयार हो. म्हणजे येथे सुखामध्ये सर्व स्वप्राप्ती व दुःखामध्ये देवत्वाची प्राप्ती होणार आहे. तुला सुखामध्ये सर्वस्वाची प्राप्ती होईल आणि दुःखामध्ये देवत्वाला तू प्राप्त करशील.
स्वभावामध्ये, लाभामध्ये महिमत्व आणि पराजयात दैवी संपदेवर अधिकार प्राप्त होईल. जर तुझा लाभ नाही झाला, पराजय जरी झाला, तर दैवी संपदेचा तू स्वामी बनशील अर्जुना. तेव्हा आपला लाभ आणि नुकसान याचा साकल्याने विचार करून तू लढायला तयार हो. लढण्याने दोन्ही प्रकारे तुझा फायदा आहे आणि तुला पाप लागणार नाही, एवढं लक्षात ठेव. युद्धाला तयार हो. हे युद्ध अतिशय अवघड आहे, आपल्या आतच आहे आणि आपल्या अंतरंगाशी ते लढायचं आहे. क्रोधाला आवरायचं आहे, कामाला आवरायचं आहे, कोणी आपला अपमान केला त्यालाही आवरायचं आहे, कोणी आपली मानहानी केली त्यालासुद्धा आवरायचं आहे. आणि स्थितप्रज्ञ बनून त्याच माणसांच्या मध्ये परमेश्वराचं अंतर्गत स्मरण करून आपल्याला राहायचं आहे. आणि हे खूप अवघड आहे, खूप अवघड आहे. परंतु ते आपल्याला गुरुदेवांचा आदर्श समोर ठेवून तसं आपल्याला प्राप्त करायचं आहे. 39वा श्लोक. एषा ते भीता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्धया युक्तो यया पार्थ कर्मबंधम प्रहास्यसि. हे अर्जुना, तुला इथपर्यंत सांख्य मार्गातले ज्ञान सांगितले, आता ज्ञानयोगातील बुद्धीविषयी सांगितले. तू म्हणशील कसली बुद्धी, कसलं ज्ञान? युद्ध कर हा म्हणजे या ज्ञानयोग झाला का? तर आपल्या जीवनाकडे बघून लाभहानीचा नीट विचार करावा की यात आपण जिंकलो तर महामहिम स्थिती प्राप्त होईल आणि हरलो तर देवत्व मिळेल. खरंच महामहिम स्थिती. रात्री जागरण करत असताना गुरुदेवांचं एक कॅसेट पाहिली, तर गुरुदेव त्या गाडी चली है गुरु के दरबार, जिसको चलना है वो हो जाए तैयार. तर त्या गाडीत बसलेले होते गुरुदेव आणि सुंदर पांढरा ड्रेस घातलेला, मागं पुढं गुरुदेवांच्या सगळे लोक, आणि जिथून जिथून गाडी जात होती सत्संगातून तिथून सगळे उभे राहून, आणि अगदी शेवटी जेव्हा गाडी थांबली, सगळे साधक लोक रात्री 12 वाजता त्यावेळेस उभे राहिले. सगळे सद्गुरुदेव भगवान की जय म्हणत होते. आणि मोठ्या थाटात गुरुदेव एक एक पायरी चढत, खाली चौरंग ठेवलेला होता, त्या पायरीवर पाय ठेवून, पायऱ्यावरून चौरंगावर पाय ठेवून आणि फुलांवरून चालत चालत गुरुदेव जेव्हा सगळ्यांना आशीर्वाद देत स्टेजकडे गेले, तेव्हा खरंच मी म्हटलं, आपण आज ही महामहिम स्थिती आजच आपण वाचली, याच्या आधी आपण डोळ्यानं किती वेळेस पाहिली. तर ही स्थिती आत्मपदाला प्राप्त केलेला मनुष्य, राजा महाराजांनाही जे वैभव शक्य नाही त्या महामहिम स्थितीला प्राप्त करू शकतो. आणि आज ते ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणीसुद्धा त्या महामहिम अवस्थेमध्येच ते राहत आहेत. सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परमो मता. हा एक योगी मी असा पाहिला माझ्या जीवनामध्ये की शांत राहण्याचा संदेश जगाला देत आहे अशाही परिस्थितीमध्ये. तर म्हणून दोन्हीकडून तुला महामहिम स्थिती प्राप्त होईल, तुला लाभ होईल. लोक युद्ध नाही केले तर तुझा उपहास करतील, भयाने रणांगणात पळून गेलो असं समजतील व मग तुझी अपकीर्ती होईल. अशा प्रकारे अस्तित्व समोर ठेवून युद्ध कर. हाच खरा ज्ञानयोग आहे. युद्धातून पलायन करणे, एखादे दुसरं कोणी असतं तर आत्महत्या केली असती, काय नाही ते सगळं झालं असतं. परंतु गुरुदेव आज याही परिस्थितीत उभे आहेत त्या ठिकाणी. हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा संदेश आहे आपल्यासाठी की आपल्या जीवनात इतकं मोठं दुःख तर येणारच नाही. एका कीर्तीच्या परम शिखरावर बसल्यावर अपकीर्ती सहन करणे, अपमान सहन करणे, हानी सहन करणे आणि त्या स्थितीतसुद्धा सम राहणे हे कोणालाही न जमण्यासारखं आहे. म्हणून गुरुदेव माझ्यासाठी तरी साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत. दोघांचं जीवनकारण सारखंच आहे. आज अष्टमीच्या दिवशी टॅली करून पहा तुम्ही. साधारणतः लोकांचा असा गैरसमज असतो की या ज्ञानमार्गामध्ये कर्म करावं लागत नाही, ज्ञान म्हणजेच कर्म असतं. परंतु मी शुद्ध आहे, मी बुद्ध आहे, मी चैतन्य आहे, अहम ब्रह्मास्मी गुणातच मिसळतात आणि असे लोक स्वस्थ बसून राहतात. पा गुरुदेवांचा ज्ञानमार्गी असून कर्मयोग किती मोठा होता. एका क्षणाला
जाणीव होते आपल्याला की आपल्यासाठी काय नाही केलं म्हणून, किती मोठा कर्मयोग केला. एकेका दिवशी 13 ठिकाणी सत्संग दिले आणि आजही तिथून सुद्धा आपल्यासाठी संदेश येतात. खरं म्हणजे गुरुदेवांचा जय याच्यामध्येच आहे की गुरुदेव आज एकांतवासात बसलेले असताना तुमच्या माझ्यासारखे पागल हजारो करोडो लोक त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत आहेत. हा त्यांचा सगळ्यात मोठा जय आहे गुरुदेवांचा. आणि म्हणून अर्जुना, ज्ञानी लोक जो मार्ग समजतात तो मी समजत नाही. ज्ञानाला कर्म करावंच लागतं. भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाच्या सोबत युद्ध केलं, हे त्यांनी कर्म केलेलं आहे. आणि भगवद्गीता सांगितली आहे त्याच्यापेक्षा मोठं कर्म आहे. म्हणून ज्ञानांनासुद्धा ज्ञानयोगात कर्म करावे लागते, जे निष्काम कर्मयोग ज्याला म्हणतात. दोन्ही मार्गामध्ये फक्त दृष्टिकोनाचा फरक आहे. ज्ञानमार्गी मनुष्य आपली स्थिती समजून आपल्या स्वतःच्या सामर्थ्यावर अवलंबून राहून कर्म करत असतो दोन्ही मार्गात. आणि ते कर्मही एकच आहे. कर्म दोन्ही मार्गात करावेच लागते, कारण की कर्म करण्याचे फक्त दृष्टिकोन दोन आहेत. ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग. कर्म मार्ग अर्जुना, याच विचारांना कर्मयोगाच्या संदर्भात ऐक. या ज्ञानाने कर्मबंधनाचा नाश होईल. इथेही श्रीकृष्णाने कर्माचे नाव प्रथम घेतले, परंतु कर्म म्हणजे काय ते स्पष्ट केलं नाही. कर्म म्हणजे काय सांगितले नसले तरी कर्माची विशेषता वैशिष्ट्ये यावर त्यांनी भर टाकलेला आहे. नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या निष्काम कर्मयोगामध्ये आरंभिलेल्या कार्याचा अर्थात बीजाचा नाश होत नाही. निष्काम कर्म करायचं म्हणून, निष्काम म्हणजे फळाची अपेक्षा न करता. मग असं कर्म केलं की तुम्ही जे कर्म केलं ना त्याचा कधीच नाश होत नाही. निष्काम भावाने कर्म केलेले असल्याने मर्यादित कर्मफलाचा दोष येथे उत्पन्न होत नाही, बीजाचा नाश होत नाही. तेव्हा या निष्काम कर्माचे म्हणजेच या कर्मयोगाचे, या धर्माचे अल्प आचरणही जन्ममृत्यूरूपी महान भयापासून रक्षण करते. म्हणजे आत्मस्वरूपाच्यासाठी जसं आज 12 वाजेपर्यंत आपण आधी सगळ्यात महत्त्वाचं कर्म जर केलं असेल तर जप केला, जे जे काय काय म्हणायचं होतं, जे 1000 गुणा फलित होणार होतं ते सगळं म्हणून घेतलं. आणि आता हे एक निष्काम कर्म चालू आहे. तर हे झालं की मग आधी भजन, भोजन, मग झोप आणि मग पुन्हा रात्री 12 वाजेस्तोवर जागरण. तर हे बीज जे आहे हे अल्प आचरण कर. याचं खूप वेळ बसू नको, पण आत्मस्वरूपाला अनुसंधान ठेवून कार्य कर. तर हे बीज तुझं कधीच नष्ट होणार नाही अर्जुना. याचं थोडं आचरण कर, बीज रुजव. हे बीज कधीच नष्ट पावत नाही. या बीजरूपी जड प्रकृती या अष्टमी देवीमध्ये मग सुद्धा या बीजरूपी सत्याला नष्ट करण्याची क्षमता तिच्याजवळ नसते. आणि म्हणूनच मग ही प्रकृती अष्टमीच्या दिवशी आत्मस्वरूपी कृष्णाला जन्माला घालते आणि नवमीनं पूर्णत्व पावते. ही अष्टमी, आज अष्टमीयुक्त नवमी आहे. नवमी म्हणजे साक्षात परमात्मा. 9चा आकड्याचं खूप महत्त्व आहे, ते तुम्हाला एखाद दिवशी मी वाचून दाखवेन. तर ते सत्य पूर्णपणे नष्ट करण्याचे कसलेही शस्त्र तिच्याजवळ नसते. प्रकृती त्यावर आवरण घालू शकते, अडवणूक करू शकते, परंतु तू जर या आरंभलेला कर्म जे आहे त्याला ती नष्ट करू शकत नाही. एक दिवस तिला ते कृष्णरूपी बीज प्रकट करावंच लागतं त्या प्रकृतीला. मग म्हणून अर्जुना याचा आरंभ कर. म्हणून भगवान श्रीकृष्ण पुढे म्हणतात की महाभयंकर पापीसुद्धा या ज्ञानरूपी नौकेने निस्संदेह तरून जातो. नेमकी हीच गोष्ट इथे सांगितलेली आहे. म्हणून अर्जुना, निष्काम कर्मयोगाचं बीजारोपण कर. या बीजाचा कधीही नाश होत नाही किंवा यात कर्मयोगाने विपरीत फळरूपी दोषही प्राप्त होत नाही. याच्यातून वाईट काहीच प्राप्त होणार नाही. झालं तर चांगलंच होईल, नाही तर दैवी संपदा प्राप्त करून घेशील. स्वर्ग, रिद्धी, सिद्धी तुम्हाला देऊन हा योग तुम्हाला मध्येच सोडून देत नाही. व तुम्ही जरी हा योग सोडून दिलात तरी तो तुमचा उद्धारच करतो. म्हणून गुरुदेवांनी 1000 वेळेस सांगितलेले, जोपर्यंत तुम्हाला आत्मप्राप्ती होणार नाही तोपर्यंत गुरुमंत्र तुमचा पिच्छा सोडणार नाही. किती खरं सांगितलं पहा. गीतेमध्ये तेच सांगितलं.
या धर्माचे, या निष्काम कर्मयोगाचे अल्पसे आचरण जन्ममृत्यूरूपी महान भयापासून रक्षण करते. अनेक जन्म संसिद्धस्ततो याती परामगती. हा कर्मयोग अनेक जन्मानंतरही मनुष्याला परमगतीकडेच नेतो. अनेक जन्मानंतरही तू जर हे कर्म करत राहिला तर हा योग तुला परमगतीकडे घेऊन जाईल. असो, 3 श्लोक आपण पाहिलेले आहेत. आजच्या सत्संगाला इथंच पूर्णविराम देऊ. सुखी राहा, स्वस्थ राहा. भगवान श्रीकृष्ण उद्या काय सांगतात याची वाट पहा, त्याचं मनन करा, चिंतन करा. हरिओम हरिओम हरिओम. आज पुन्हा अष्टमी आहे. खूप जप करा. रात्री 12 वाजेपर्यंत पुन्हा आज जागरण करा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या. हरिओम.